राहुल गांधींच्या यात्रेवर हल्ला होणं लोकशाहीला मारक अशी घटना आहे असं भारतीय जनता पक्षाला वाटत नाही. उलट तो त्यांचा पराक्रम आहे असं त्यांना वाटतं. काही काळानंतर नथुराम गोडसेंचं एवढ्याच उत्सवाने मंदिर बांधलं तर मला आश्चर्य वाटणार नाही, कारण त्यांच्याही नावात राम आहेच. राहुल गांधींच्या यात्रेवर हल्ला होणं ही एक लोकशाहीला मारक अशी घटना आहे. पण ती घटना लोकशाहीला मारक आहे अ, असं भारतीय जनता पक्षाला वाटत नाही. उलट तो त्यांचा पराक्रम आहे असं त्यांना वाटतं, की त्यांना असं वाटतं की राम रावण युद्धामध्ये बाण रामानीच मारले होते आणि रावणाकडे शस्त्रच नव्हती म्हणून. म्हणजे जसं नथुराम गोडसेने आजपासून 8 दिवसांनी आपल्या महात्म्याचा खून केला या लोकांनी. नथुराम हो. गोडसेने महात्मा गांधींना मारलं याच ठिकाणी दिल्लीमध्ये राजघाटात त्याचा स्थळ आहे. तर तेव्हा जे मारलं त्याला आज ते अत्यंत ग्लोरिफाय करतात. काही काळानंतर नथुराम गोडसेंचं एवढ्याच उत्सवाने मंदिर बांधलं तर मला आश्चर्य वाटणार नाही, कारण त्यांच्याही नावात राम आहेच. तर ते मंदिर सुद्धा बांधतील याचं कारण मला माहिती आहे, की कारण एका निशस्त्र वृद्ध आणि महात्मा असलेल्या आणि जगाला वंदनीय असलेल्या मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर, नेल्सन मंडेला, बराक ओबामा यांनी यांना आपले आदर्श मानले पुढच्या काळात. आणि आईन्स्टाईनने असा माणूस पृथ्वीवर झाला यावर विश्वास पुढे लोक ठेवणार नाही असं म्हटलं. त्याला निशस्त्र असताना आणि वृद्ध आणि उघडा असताना गोळ्या घातल्या नथुराम गोडसेने या थंडीमध्ये. म्हणजे जानेवारीत आता थंडी आहे, मी हो. इथे ती अनुभवतोय. तर मला नाही वाटत की त्यांना राहुल गांधींच्या न्याय यात्रेवर झालेल्या हल्ल्याबद्दल काही साध्य साधन सुचिता किंवा लाज किंवा विवेक वाटला असेल. हं, किंबहुना हं. अशा प्रकारचे हल्ले करून त्यांनी सनातन त्यांची अनेक ऑक्झिलरी स्ट्रक्चर्स आहेत. त्यांनी दाभोळकर, कलबुर्गी, गौरी लंकेश, पानसरे सर आणि अनेक लोकांना पूर्वी पण म्हणजे आपण बघतो आहोत की तुकाराम महाराजांपासूनच सस्पिशियसच आहे ना मृत्यू. बरोबर. तर या सर्वांच्या मृत्यूचं जे आहे कारण, त्या हं. कारणाची त्यांना लाज वाटलेली नाहीये सनातन्यांना आजपर्यंत. त्यामुळे महात्मा गांधींच्या मृत्यूची वाटली नाही. त्यामुळे राहुल गांधींच्या अत्यंत शांत आणि हिंसात्मक अशा न्याय यात्रेवर हल्ला चढवणं हे त्यांना वीरकृत्य वाटलं असेल.